ऑपरेशन टायगरची चर्चा नेहमीच शिवसेनेकडनं होत असते. याच पार्श्वभूमीवर उद्या उद्धव ठाकरेंनी आपल्या निवासस्थानी खासदारांची बैठक ठेवलेली आहे. कसं पाहताय? ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण त्यांच्या बैठकांमध्ये किती आमदार खासदार जातात हे एकदा मोजून बघा. आता विश्वास राहिला नाही. ते नेहमी मिटिंग लावतात. मागे पण तुम्हाला आठवत असेल, आता एक 10 दिवसापूर्वी मिटिंग लावली, अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत. मग मिटिंग पुढचे पोस्टपोन करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. आणि ऑपरेशन टायगर हे काय एका महिन्यात चालू आहे, दुसऱ्या असं काय विषय तो नाही. आमच्याकडे सातत्याने इन्कमिंग सुरू आहे. सगळ्यांना आमच्या पक्षामध्ये येण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यांना माहिती कामं होतात या पक्षामध्ये. सन्मान्य शिंदे साहेब 24 तास अवेलेबल आहेत. संघटनेचं पाठबळ मिळतं. कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना पसरलेली आहे. अशा संघटनेमध्ये त्यांना काम करायची इच्छा आहे. आणि आता दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे आता काहीच नाही. सगळी भांडी रिकामी झालेली आहे. देण्यासारखं काय नाही, लोकांकडे काय नाही आणि संपर्कही नाही. कधीतरी एका महिन्यातून बाहेर यायचं ह्याला पक्ष म्हणत नाही. आणि ते लोकांच्या आता तिकडे असणाऱ्या लोकांचं लक्षात आलेलं आहे. खरं तर आजही मातोश्रीची ताकद आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला तुमच्याकडे सत्ता असून सत्तेमध्ये एवढं पार्श्वभूमी असून सुद्धा तुम्हाला मातोश्रीचे शिलेदार फोडण्याची गरज लागते आणि हीच खरं तर मातोश्रीची ताकद आहे. आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आता निलेश राणे ज्या पक्षात आहेत तो पक्ष कधी सुद्धा फुटेल आणि निलेश राणे सुद्धा भाजपात कधी जातील हे सुद्धा शिंदेना कळणार नाही किंवा शिंदेचा पक्ष फोडलेलाही कळणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येणारी विधानसभा ही शिंदे आणि भाजप वेगवेगळी लढतील आणि तेव्हा निलेश राणे जे आज उद्धवजींना आरोप करतायत ते त्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेमध्ये राहणार नाही तर आपल्या वडिलांच्या असलेल्या पक्षामध्ये भाजपमध्येच ते जातील.